अनुदान आलेलं आहे 3 वर्षापूर्वी आलेलं आहे आम्हाला समजा. तेव्हा तर आम्हाला जाग नाही केली कोणा. तेव्हा सूचना करायला पाहिजे होती ना आम्हाला. तेव्हाच भरला असता आम्ही. आता तिथून नंतर आम्ही काय करायचं, यंदा आम्हाला पीक नाही, पाणी नाही. आमचं नदीकडील वावर आहे, वावर वाहून जायले सगळं. पीक पाणी नाही, आम्हाला खायची पंचायत उद्या पडेली. काय ठरायचं आहे मग आम्ही आता? जीव द्यायची बारी आलेली. आमच्या गावात शासनाच्या नोटीस आलेल्या आहे की 2022ला तुम्हाला जे अनुदान मिळालेलं आहे ते आमचं चुकीनं पडलं. 3.5 वर्षात त्यांना चुकी समजली नाही. सगळं अनुदान हे सगळं आधार सीडिंगवर ही चुकी झालीच कशी? शेतकरी भरणार नाही. तुम्हाला जे काय करायचं ते करा. शेतकरी आम्ही सगळे तिथे येऊन बसणार आहे. तुमची चुकी आमच्या माथी मारून राहिली तुम्ही. ज्यावेळेस शेतकऱ्यांना हरेली होती, सगळ्या गोष्टी होत्या, त्यावेळेस तुम्ही अनुदान टाकलं. शेतकऱ्यांनी त्याच्यात काही मुलींचं लग्न असन, काही कुठलाही अतिरिक्त खर्च असेल ते शेतकऱ्यांनी करून टाकला. आणि आता ज्यावेळेस शेतकरी संकटात सापडला त्यावेळेस तुम्हाला आणखीन शेतकऱ्याला संकटात सापडायचं आहे का? गोरगरीब शेतकरी तुम्हाला दिसून राहिले. हे मोठे नीरव मोदी सारखे लोक हजारो कोटी घेऊन फरार झाले. त्यांचं तुम्हाला काहीच नाही करता आलं. हा, आणि शेतकऱ्याचे 20-22 आणि 15-15 10-10 हजारावर तुमचा डोळा आहे का? हे आम्ही अतिरिक्त अनुदान वापस करणार नाही. आणि याची जाहीर जी तुम्ही जी नोटीस पाठवलेली सातबाऱ्यावर बोजा चढायची, ज्याच्या बी सातबाऱ्यावर बोजा चढल्या जाईल त्याच दिवशी आम्ही गणित तहसीलच्या बिल्डिंग वरून कुद्या मारून आत्मदहन करू. आमच्या गावामध्ये जवळ 70 ते 75 शेतकऱ्यांना नोटीस आल्या आहेत की तुमच्या खात्यामध्ये अतिरिक्त अनुदान जमा झालं आहे, ते शासनाच्या खात्यात परत जमा करा, अन्यथा तुमच्या सातबाऱ्यावर बोजा चढू, अशी धमकीच म्हणतात. डायरेक्ट लेखी स्वरूपात आले, नोटीसच्या स्वरूपात आले. आणि आता जे वृद्ध लोक आहेत, म्हातारे लोक आहेत, त्यांनी पैसे भरायचे कुठून असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे मी वाल्मिक पवार उद्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहे. तरी शेतकऱ्यांना असं काही नोटीस देऊन बोजा टाकू अशा धमक्या वगैरे महसूल विभागाने अधिकाऱ्याने देऊ नये. ही चुकी प्रशासनाची आहे, काहीतरी तांत्रिक अडचण आहे, पण ती चुकी तुम्ही शेतकऱ्याच्या माथी मारू नका. शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ आली आता तुमच्या या नोटिसा पाहिजे.